दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील 2 नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवसालाच उपोषण सुरू केले होते। हे उपोषण गावातीलच ग्रामपंचायत लगत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सकाळी 10 वाजतापासून सुरू करण्यात आले। सामदा येथील रहिवासी पांडुरंग वायलाजी कराळे व लहू लक्ष्मण झालटे दोन्ही राहणार सामदा 2016 मध्ये पावसामुळे ह्या दोन्ही उपोषणकर्त्यांची घरे उद्ध्वस्त झाली होती। त्याबाबत शासनाकडे आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र शासनाने याकडे कोणतीही दखल न घेतल्यामुळे दोन्ही उपोषणकर्त्यांनी ग्रामपंचायतला आम्ही 15 ऑगस्ट रोजी उपोषण करू असे लेखी पत्र दिले होते। मात्र तरीही या पत्राची दखल न घेतल्यामुळे अखेर स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाला या उपोषणकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले। जोपर्यंत शासन आम्हाला लेखी पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही टाकीच्या खाली उतरत नाही असे त्यांचे म्हणणे होते। अखेर प्रशासनाने उपोषणकर्त्यांची मागणी मंजूर करून लेखी पत्र देऊन उपोषणकर्ते खाली उतरले। ही माहिती प्रशासनाला वेळाने कळल्यामुळे त्यांची चांगलीच झोप उडाली होती। घटनास्थळी माहिती मिळताच कर्तव्यदक्ष ठाणेदार मुकुंद ठाकरे व त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार गाडेसाहेब, आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र रहाटे हे सुद्धा दाखल झाले होते। यावेळी कोणतीही अनुचित घटना न घडावी म्हणून 2 रुग्णवाहिका व नगरपालिकेची अग्निशामक घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर या उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले। दर्यापूर येथून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा वृत्तांत।